तासगाव तालुक्यात सत्तेतील शिंदेसेना राष्ट्रवादीसमोर अस्तित्वाचे आव्हान. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मोर्चे बांधणी. राज्यात महायुतीचे घटक पक्ष म्हणून सत्तेत असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तासगाव तालुक्यात अस्तित्व दाखवण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली. मात्र हे दोन्ही पक्ष आव्हान कसे पेलणार यावर तालुक्यातील पक्षांचे भवितव्य ठरणार आहे. तासगाव तालुक्यात यावेळी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली. महायुती भाजपाने निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केलेली असतानाच घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्यासाठी जुळवाजुळव सुरू केलेली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी माजी खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादीला अच्छे दिन येतील असे दिसत असताना संजय पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर जाण्याचे टाळले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची धुरा पक्षाचे राज्य सरचिटणीस, जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉक्टर प्रताप पाटील यांच्या खांद्यावर आहे. तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या कारभाऱ्याने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी उद्धव सेनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या वंजारवाडीचे सरपंच अरुण खरमाटे, तत्कालीन तालुका प्रमुख प्रदीप माणी यांनी देखील निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली. राज्यात सत्तेत असणाऱ्या या दोन्ही पक्षांच्या कारभाऱ्यांना तासगाव तालुक्यात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कसं पणाला लागवावे लागणार आहे. महायुतीच्या समीकरणावर देखील निवडणुकीची समीकरणे अवलंबून राहणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, तासगाव.